हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल अँड अकॅडमी 5. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्लास 10चा मॅथ्स प्रॅक्टिस सेट 1.1 हा सॉल्व्ह करणार आहोत. आपण लास्ट व्हिडिओमध्ये लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स चं इंट्रोडक्शन मी व्हिडिओ बनवला होता. तो तुम्ही जर बघितला असेल तर तुम्हाला हे जे सम्स आहेत ते इझिली कसे सॉल्व्ह करता येतात ते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल. आणि मी प्रॅक्टिस सेट 1.1चे सगळे सॉल्युशन्स देखील तुम्हाला इथे देणार आहे. सो स्टे ट्यून, लेट्स बिगिन. सो यामध्ये जर फर्स्ट क्वेश्चन आपण जर बघितला तर तुम्हाला इथे हाफ सॉल्व्ड एक क्वेश्चन दिलेला आहे. ठीक आहे. कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी टू सॉल्व्ह द सायमल्टेनियस इक्वेशन. दोन तुम्हाला सायमल्टेनियस इक्वेशन दिलेले आहेत. एक आहे 5x + 3y = 9, ज्याला आपण इक्वेशन नंबर 1 असं म्हटलं आहे. दुसरं आहे 2x - 3y = 12, इक्वेशन नंबर 2. सो इथे लेट्स ॲड इक्वेशन 1 अँड 2. इक्वेशन 1 अँड 2ला त्यांनी ॲड करायला असं सांगितलं आहे. तर का ॲड करायला सांगितलं असेल तर बेसिकली मी जसं लास्ट व्हिडिओला सांगितलं होतं, खालच्या इक्वेशनची जी साईन आहे ती बघितली जाते. म्हणजे काय, आपल्याला जे बेसिक रूल्स आहे सायन्सचे ते माहिती असले पाहिजे. म्हणजेच काय, तर मायनस मायनस हे प्लस देतं, प्लस प्लस हे प्लस देतं, मायनस प्लस हे मायनस देतं आणि प्लस मायनससुद्धा मायनस देतं. तर ह्या साईननुसार इथे आपण जर सॉल्व्ह करायचा प्रयत्न केला, ठीक आहे. आता इथे काय म्हटलं आहे, ॲड. ठीक आहे. आता इथे प्लस मायनस हे सोबत केलं तर आपल्याला काय करता येईल, आपल्याला मायनस हे भेटेल. म्हणजे आपल्याला इथं बघा, इथं आपल्याला मायनस असणं गरजेचं आहे, कारण की अपोजिट साईन असली तरच आपण हे इझिली कॅन्सल करू शकतो. ठीक आहे. हे आपण लास्ट व्हिडिओमध्ये शिकलो होतो. म्हणूनच आपल्याला ही जी साईन आपली ती हलवायची नव्हती. तर असं काय ऑपरेशन करावं लागलं असतं आपल्याला, तर ते आपल्याला ॲडिशन हे करावं लागलं असतं. ठीक आहे. आय होप इथे मी तुम्हाला क्लिअर करू शकले की ॲडिशन का घेतलं आहे. नेक्स्ट आहे ॲडिशन केल्यावर हे जे माझे 3y आहेत ते कट होऊन जातील. ठीक आहे. मग इथे 5x + 2x आपल्याला इथे भेटेल 7x. नेक्स्ट आहे 12 + 9 आपल्याला इथे भेटेल 21. नाव नेक्स्ट स्टेप. आता हा जो 7 आहे हा इथे मल्टिप्लाय आहे, तो नेक्स्ट स्टेपला जाऊन काय होणार, डिवाईड होणार. ओके. सो 21 / 7. सो 21च्या टेबलमध्ये 7च्या टेबलमध्ये 21 कधी येतो, तो 3ला येतो. ठीक आहे. म्हणून 7 × 1 = 7, 7 × 3 = 21, म्हणून इथे 3 आला. तुम्ही असंसुद्धा करू शकता याला. फॉर एक्झाम्पल 21 आणि 7 आहेत. ठीक आहे. सो 7 × 1 = 7, 7च्या टेबलला 3 येतो, म्हणून 7 7 कट झाला आणि काय उरलं, फक्त 3. 1 खाली असला त्याला आपण एवढी व्हॅल्यू देत नाही. ठीक आहे. 3/1 म्हणजेच काय, 3च असतो. कुठल्याही नंबरला खाली डिनॉमिनेटरला 1 असला म्हणजे तो नंबरच असतो. ओके. सो इथे आता आपला एक्सची जी व्हॅल्यू आलेली आहे ती आहे 3. आता नेक्स्ट स्टेप काय आहे आपली, प्लेस x = 3 इन इक्वेशन नंबर 1. इथे 1 आहे. ठीक आहे. आपण इक्वेशन नंबर 1मध्ये आता ती व्हॅल्यू पुटअप करणार आहोत. सो इक्वेशन नंबर 1 आपलं काय आहे, 5x + 3y = 9. सो आता आपल्याला एक्सच्या जागेवर काय लिहायचं आहे, 3. तर इथे मी 3 लिहिणार, बाकी ॲज इट इज मी लिहिलेलं आहे. नेक्स्ट आहे आता हे काय आहे, 5 × 3, 5 × 3 = 15. मग आपण 15 + 3y = 9 ही स्टेप येणार. मग 15 दुसऱ्या बाजूला गेल्यावर त्याची साईन चेंज होणार. मग काय होणार, मायनस इथे ऑलरेडी दिलं आहे. ठीक आहे. सो 9 - 15. नेक्स्ट आहे आता आपल्याकडे 9 - 15 जर केलं तर हे बघा, 15 आहे, 9 हा प्लस आहे आणि 15 हा मायनस आहे, तर प्लस मायनस मायनस होणार. ठीक आहे. तर 15 - 9 काय येणार आपला आन्सर, 6. आणि मोठ्याची साईन, मोठा कोण आहे, 15 मोठा आहे, मोठ्याला काय आहे, निगेटिव्ह आहे, म्हणून याला मी आन्सरमध्ये मोठ्याची साईन देणार. म्हणून इथे काय आलं, -6. आता -6 / 3, हा 3 देखील दुसऱ्या साईडला जाणार, मल्टिप्लाय होता म्हणून तो तिकडे गेल्यावर डिवाईड होणार. सो -6/3. तर आपलं इथे आन्सर आलं आहे -2. कसं आलं, तर 3 × 1 = 3, 3 × 2 = 6, 3 3 कट झाला, काय आला, 2 आला आन्सर. आणि मायनसची साईन ॲज इट इज. मग इथे आपल्याला एक्सची काय व्हॅल्यू भेटली होती, 3, आणि वायची काय भेटली, -2. तर इथे अशा प्रकारे आपला जो फर्स्ट सम आहे तो सॉल्व्ह झालेला आहे. ओके. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 2. इथे आपल्यासमोर दिलेला आहे.
याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 2 फर्स्ट सम आता इथे मी तुम्हाला सॉल्व करून दाखवणार आहे. त्याच्यात 2 सायमल्टेनियस इक्वेशन दिलेले आहेत 3a + 5b. मग मी आता इथे लिहिते स्क्रीनवर 3a + 5b = 26. याला मी इक्वेशन नंबर 1 असं म्हणणार. त्यानंतर a + 5b = 22 इक्वेशन नंबर 2 असं म्हणणार. ठीक आहे. आता इक्वेशन नंबर 1, 2 भेटल्यावर मला एक जे व्हेरिएबल आहे ते कट करायचं आहे. म्हणून इथे जर मी बघितलं हे दोघी साईन काय आहे प्लस प्लस, मग मला एक साईनला मायनस करायचं आहे. मग मी मायनस करायला काय करणार तिथे मायनस करणार. ओके. सो माय नेक्स्ट स्टेप इज सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 and 2. ठीक आहे. नाव 3a + 5b = 26 मायनस a मायनस किंवा प्लसचे आपण ॲज इट इज कॉपी करून घेऊ आधी +5b = 22. आता हे बघा इथे एची साईन मायनस झालेली आहे. ठीक आहे. म्हणून इथे मायनस लिहिले आणि इथे खाली प्लस मायनस मायनस आणि इकडे पण मायनस साईन लागेल. ठीक आहे. सो हे मायनस आल्यामुळे हा जो आपला 5b आहे तो इझिली कट झाला. 3a - a तर 2a = 26 - 22 4. ओके. नाव नेक्स्ट लाईनमध्ये a = 4/2. ठीक आहे. म्हणून a = 2. हे आपल्याला इथे एची व्हॅल्यू ही भेटलेली आहे. नाव व्हॉट इज माय स्टेप, पुट a = 2 इन इक्वेशन नंबर 1. ठीक आहे. इक्वेशन 1 काय होते आपली 3a + 5b = 26. a काय 2, सो 3 × 2 + 5b = 26. 3 2s are 6 + 5b = 26. 6 नेक्स्ट साईडला गेल्यावर तो मायनस होईल म्हणजे 26 - 6. सो 5b = 20. आता 5 मल्टिप्लाय तो डिवाइड होईल. सो 20 / 5. सो बीची व्हॅल्यू आपल्याला इथे आली आहे 4. ठीक आहे. म्हणजेच काय तर इथे आपलं AB = 2 and 4 हे आपलं आन्सर आलेलं आहे. ओके. आपला अशा प्रकारे फर्स्ट सम हे सॉल्व झालेलं आहे. सेकंड सम सेकंड आहे x + 7y = 10. याला मी इक्वेशन नंबर 1 म्हणणार. 3x - 2y = 7 इक्वेशन नंबर 2 म्हणणार. ठीक आहे. तर आता इथे मला एक व्हेरिएबल कट करायचं आहे. तर मी इथे जर बघितलं तर 7 आणि 2 इथे काही कनेक्शन आहे का, नाही होऊ शकत. पण इथे काय 3x आहे आणि इथे वरती फक्त x आहे. तर मग मी वरच्या ज्या इक्वेशनला 3ने जर मल्टिप्लाय केलं तर मला वरती पण 3x भेटणार. ओके. सो मी इथे लिहिणार मल्टिप्लाय इक्वेशन 1 / 3. सो मी जर मल्टिप्लाय केलं इक्वेशन 1ला तर माझा आन्सर काय येणार 3x + 21y = 30. ही माझी इक्वेशन नंबर 3 आली आहे. ठीक आहे. सो आता मी काय करणार इक्वेशन 3 आल्यावर आता मला सगळे प्लसमध्ये मला हे कट करायचं आहे खालचा नंबर. ठीक आहे. खालचं इक्वेशन म्हणून मला इथे मायनस करायला लागेल. म्हणून सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 and 3. ओके. सो मी इथे नेक्स्ट सबट्रॅक्ट करते आता. सो 3x + 21y = 30 - 3x - 2y = 7. आता ही आपला मायनस मायनस होणार. ठीक आहे. तर इथे मायनस मायनस काय होणार हे प्लस होऊन जाणार. ओके. आणि हे मायनस ॲज इट इज राहणार. तर आता हा आपली 3x कट झाला. सो प्लस प्लस म्हणजे 21 + 2 म्हणजे 23. मी हे जे खाली जे लिहिते ना साईन त्याचा अर्थ तिथे आपल्याला प्लस करायचं आहे किंवा मायनस करायचं आहे. ठीक आहे. आता इथे काय खाली 7 जवळ मायनस 30 - 7 इज 23. सो y = काय आला 23/23. देअरफॉर
वाय इज इक्वल्स टू 1. ओके, वायची व्हॅल्यू आपल्याला 1 ही भेटलेली आहे. आता ही जी व्हॅल्यू आहे तर आपल्याला ही इक्वेशन नंबर 2मध्ये आपण ही पुटअप करू. सो पुट व्हॅल्यू ऑफ y इज इक्वल्स टू 1 इन इक्वेशन 2. इक्वेशन 2 काय होती आपली? 3x - 2y इज इक्वल्स टू 7. सो 3x ॲज इट इज, आपल्याला वायची व्हॅल्यू भेटली आहे 1 इज इक्वल्स टू 7. सो 3x - 2 इज इक्वल्स टू 7. -2 तिकडच्या साईडला गेल्यावर +2 होणार, म्हणून 7 + 2 3x इज इक्वल्स टू 9. मग x इज इक्वल्स टू 9/3. इथे आपल्याला xची व्हॅल्यू 3 ही भेटलेली आहे. सो आपली जे x आणि y होतं इज इक्वल्स टू 3 आणि 1 ही भेटलेली आहे. ठीक आहे, हे आपलं फायनल आन्सर. नेक्स्ट आपण सम सॉल्व करणार आहोत, थर्ड वन. सो इथे आहे 2x - 3y इज इक्वल्स टू 9. 2x + y इज इक्वल्स टू 13. सो याला मी इक्वेशन नंबर 1 म्हणणार, इक्वेशन नंबर 2 म्हणणार. आता इथे बघितलं तर इथे 2x ऑलरेडी दिलं आहे, पण फक्त एक मायनस साईनची गरज आहे, म्हणून आपण इथे सबट्रॅक्शन करणार. ठीक आहे, सो सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 and 2. सो 2x - 3y इज इक्वल्स टू 9. 2x - y इज इक्वल्स टू 13. तर इथे मायनस आलं, मायनस इथे काय होणार? प्लस. ओके, इथे प्लस आहे, इथे मायनस आपण साईन लावणार आणि इथे खाली पण मायनस. नाव 2x प्लस -2x कट झालं, त्यानंतर -3y + y म्हणजे इथे प्लस झाले आहेत, राईट. मायनस आणि मायनस प्लस होणार, म्हणजे 4y आणि मोठ्याची साईन मायनस इज इक्वल्स टू, इथे पण प्लस मायनस होणार. 13 - 9 इज 4 आणि मोठ्याची साईन लागणार. ठीक आहे, सो आता इथे आपण जर बघितलं y इज इक्वल्स टू -4 प्लस 4 किंवा तिकडे गेल्यावरती 4 होणार. ठीक आहे, जेव्हा मल्टिप्लिकेशन आपण घेऊन जातो तर तो ॲज इट इज जातो, म्हणून -4 इथे येणार. ठीक आहे, त्यामुळे याचे जे आन्सर येणार ते 1 येणार, म्हणून आपलं जे आन्सर आहे y इज इक्वल्स टू 1 येणार. ठीक आहे, किंवा याला वेगळी पद्धत पण आहे, डायरेक्टली तुम्ही -4 असं पण कट करू शकता. ठीक आहे, नेक्स्ट आता आपल्याला वायची व्हॅल्यू भेटली, म्हणून आपण सबस्टिट्यूट किंवा पुट y इज इक्वल्स टू 1 इन इक्वेशन नंबर 2. 2 इज वॉट? 2x + y इज इक्वल्स टू 13. आता आपल्याला वायची व्हॅल्यू भेटली, म्हणून 2x + 1 इज इक्वल्स टू 13. 2x इज इक्वल्स टू 13 - 1. 2x इज इक्वल्स टू 12. x इज इक्वल्स टू 12/2. x इज इक्वल्स टू 6. सो इथे माझं x आणि y हे 6 आणि 1 असे भेटलेले आहेत. सो हे माझं फायनल आन्सर आलेलं आहे. नेक्स्ट सम आपण आता 4th नंबरचं सॉल्व करणार आहोत. 5m 3n इज इक्वल्स टू 19. इक्वेशन नंबर 1. m - 6n इज इक्वल्स टू -7. इक्वेशन नंबर 2. सो आता इथे बघितलं तर एक म्हणजे दोघांना सेम करायचं आहे आपल्याला, म्हणून आपण 5ला खाली मल्टिप्लाय करू शकतो इझिली. बरोबर, खाली मला आता 5 आणावं लागेल, एक एलिमिनेट करायचं आहे तर, म्हणून आता लिहूयात आपण मल्टिप्लाय इक्वेशन 2/5. मग आपलं काय येईल? 5m - 5 6 = 30 इज इक्वल्स टू -35. ठीक आहे,
याला आपण देणार इक्वेशन नंबर 3. आता आपल्याला इथे सबट्रॅक्ट करायचं, म्हणून सबट्रॅक्टिंग इक्वेशन 3 and 1. ओके, सो इथे मी घेते 5m - 3n इज इक्वल्स टू 19. 5m - 30n इज इक्वल्स टू -35. तर इथे मायनस आणि मायनस खाली प्लस होणार, आणि इथे पण मायनस खाली प्लस होणार. ठीक आहे, सो 5m कट. नाव 30 + 30 - 3 म्हणजे 27n. मोठ्याची साईन काय प्लस, म्हणून प्लस ठेवली. 19 + 35 म्हणजेच काय येणार आपल्याला इथे 54. नाव n इज इक्वल्स टू 54/27. सो n इज इक्वल्स टू 54/27 घेतलं तर ह्याला डायरेक्ट असं पण मल्टिप्लाय करू शकतो. 9 6 जा 54, 9 3 जा 27. 9 9 कट झाला, 3 1 जा 3, 3 2 जा 6. म्हणजे इथं आपल्या यांची व्हॅल्यू काय आली 2. नाव पुटिंग n is equals to 2 in equation number 1 or 2. ठीक आहे, वॉट एव्हर यू फील. सो आपण इथे 2 घेऊयात, किंवा लेट्स से आपण इथे 1 घेऊयात, नो वरीज. सो 1 काय आपला 5m - 3n इज इक्वल्स टू 19. ठीक आहे, मी तुम्हाला इथे एक हिंट देते की आपल्याला कशात व्हॅल्यू ती पुटअप करायची. हे जर जेव्हा येतं तेव्हा ज्या इक्वेशनला आपण चेंज करत नाही तिथं पुटअप करा, ते इझी होतं. म्हणजे काय, इथं आपण या इक्वेशनला चेंज केलं आहे, बरोबर, मल्टिप्लाय बाय 5 केलं आहे, म्हणून याला न घेता इक्वेशन नंबर 1 घ्या, तुम्हाला ते सोपं पडेल. कारण तुम्ही यामध्ये कन्फ्यूज झाले आहे दोघांपैकी कुठलं घ्यायचं म्हणून. त्यापेक्षा अशी इक्वेशन घ्या जी तुम्ही चेंज नाही केलेली. सो इथे n इज इक्वल्स टू 3 × 2 आलं इज इक्वल्स टू 19. 5m - 6 इज इक्वल्स टू 19. 5m इज इक्वल्स टू 19 + 6 25. सो m इज इक्वल्स टू 25/5 म्हणजेच m इज इक्वल्स टू 5. ठीक आहे, सो अशा प्रकारे आपली जे m आणि n ची व्हॅल्यू आहे ती 5 आणि 2 ही आलेली आहे. ठीक आहे, आता आपण क्वेश्चन नंबर 5 हे सॉल्व करणार आहोत. सो 5 काय आहे, 5x + 2y इज इक्वल्स टू -3. इक्वेशन नंबर 1. x + 5y इज इक्वल्स टू 4. इक्वेशन नंबर आपली 2 आहे. ठीक आहे, तर आतापर्यंत मी तुम्हाला एक मेथड नंबर 1ने तुम्हाला सॉल्व करून दाखवलं आहे. आता आपण इथे मेथड नंबर 2ने जरा सॉल्व करूया. ठीक आहे, सो फॉर एक्झाम्पल तुम्ही दोघं वेने सॉल्व करू शकता, असं काही नाही आहे. पण तरी मी तुम्हाला दुसरं मेथड नंबर 2ने सुद्धा 4 सम सॉल्व करून दाखवते, जेणेकरून तुम्हाला इझिली ते समजतील. सो इथे आपण ही जे इक्वेशन आहे त्याला सिम्पली कन्वर्ट करायची. म्हणजे काय, आपल्याला असं काही करायचं आहे की आपल्याला एक्सची व्हॅल्यू भेटेल. ओके, सो 4 इथे आधीच आहे, फक्त इथे -y मी शिफ्ट करून टाकला, तर हे मला काय भेटलं नंबर 3. ठीक आहे, आता मला काय करायचं आहे, हे जे इक्वेशन मला जी वायची व्हॅल्यू भेटली आहे ती मी सबस्टिट्यूट करेल आता. ओके, कशात सबस्टिट्यूट करेल, इक्वेशन नंबर 1ला. म्हणून मी इथे लिहिते आता 5x न लिहिता मी आता हे व्हॅल्यू लिहिणार +2y इज इक्वल्स टू -3. आता 5 4 जा 20 -5 5 जा 25y +2y इज इक्वल्स टू -3. आता इथे ही y आणि y जी टर्म आहे तिच्यात आपल्याला ऑपरेशन करायचं. म्हणजे मायनस आणि प्लस मायनस होणार, म्हणजे 25 - 2 म्हणजे 23. सो -23 मोठ्याची साईन लावली मी इज इक्वल्स टू -3. ठीक आहे, आता इथे -23 y ॲज इट इज ठेवला, 20ला नेक्स्ट साईडला घेऊन गेल्यावर -20 झाला. त्यानंतर -23y इज इक्वल्स टू मायनस प्लस म्हणजे
23 प्लस अँड मोठ्याची साईन मायनस, म्हणून मी इथं डायरेक्टसुद्धा अशी कट करू शकते 23 आणि इथून माझी वायची व्हॅल्यू येणार 1. ओके, सो आता ही जी वायची व्हॅल्यू आहे 1 ती मी इक्वेशन नंबर 2ला टाकणार. ठीक आहे, किंवा तुम्ही डायरेक्टली 3ला सुद्धा टाकू शकतात. सो आता ही वायची व्हॅल्यू मी इक्वेशनला टाकते. x प्लस 5 1 इज इक्वल्स टू 4, म्हणजे x प्लस 6 इज इक्वल्स टू 4, x इज इक्वल्स टू 4 मायनस 6 अँड देन x इज इक्वल्स टू मायनस 2. सॉरी, इथे 5 येईल, सो -1 येणार आपला आन्सर. ओके, कारण ते 5 1 जार 5 होतं. सो इथे आपल्याला एक्स आणि वायची व्हॅल्यू काय भेटली, एक्सची व्हॅल्यू भेटली आहे -1 आणि वायची व्हॅल्यू भेटली आहे 1. तर अशा प्रकारे हे आपलं सम सॉल्व झालेलं आहे. सो नेक्स्ट आपण घेणार आहे 6 सम, ते म्हणजे 1/3x प्लस वाय इज इक्वल्स टू 10/3. ही आपली आहे एक इक्वेशन नंबर 1. आणि दुसरी आहे 2x प्लस 1/4y इज इक्वल्स टू 11/4, इक्वेशन नंबर 2. तर तुम्ही इथे गोष्ट जर ऑब्झर्व केली, ठीक आहे, एक खाली जर मला 3 उडवायचे आहेत तर मी काय करेल, त्याला 3ने मल्टिप्लाय करेल, म्हणजे काय, मी या फॉर्ममध्ये आणेल आणि ह्या 3 माझा कट होईल. कळालं? सो म्हणून मी इथे काय करणार, इक्वेशन 1ला 3ने मल्टिप्लाय करणार आणि इक्वेशन 2ला 4ने. ठीक आहे, सो राईट हिअर मल्टिप्लाय इक्वेशन 1/3 अँड इक्वेशन 2/4. ठीक आहे, तर मल्टिप्लाय केल्याने पहिलं काय येणार, x प्लस 3ने मल्टिप्लाय करतो म्हणून 3y इज इक्वल्स टू 10. ही आपली इक्वेशन नंबर 3. नेक्स्ट आहे 4ने करतो आहे म्हणून 8x प्लस y इज इक्वल्स टू 11, इक्वेशन नंबर 4. ठीक आहे, आता नेक्स्ट आहे 3 आणि 4 सोबत घेऊन आता आपल्याला पुढचे जे सॉल्विंग आहे ती करायची आहे. ओके, आता इथे मला हे 2 टर्म सेम करायला लागेल. मी छोटा नंबर घेईल, 3 मला जास्त छोटा वाटतो 8पेक्षा, म्हणून मी काय करणार, जी खालची इक्वेशन नंबर 4 आहे तिला मी 3ने मल्टिप्लाय करणार, म्हणून इक्वेशन 4ला मी मल्टिप्लाय करणार 3ने. सो माझी काय इक्वेशन येणार, 8 3 जार 24 x प्लस 3y इज इक्वल्स टू 33. ही आपली इक्वेशन नंबर 5. तर आता इथे दोघी प्लसमध्ये मला मायनस करायचं आहे, म्हणून सबट्रॅक्टिंग इक्वेशन 5 and 3. सो x प्लस 3y इज इक्वल्स टू 10, 24x प्लस 3y इज इक्वल्स टू 33. सो इथे मायनस आहे, मायनस करतो आपण म्हणून हे पण मायनस होणार आणि हे पण मायनस होणार. सो -1, सो 23x हा 3y ॲज इट इज कट होऊन जाणार इज इक्वल्स टू मायनस प्लस मायनस 10 22. इथे 33 मायनस 10 इज 23. So -23 minus 23 cancel, x is equals to 1. Now put x is equals to 1 in equation number 3. So x sky 1 plus 3y is equals to 10. 3y is equals to 10 minus 1. 3y is equals to 9. Y is equals to 9/3. And then y is equals to 3. ठीक आहे, अशा प्रकारे मी तुम्हाला जे 6 सम्स आहेत ते सॉल्व करून दाखवले आहेत. नंबर 7 आणि 8 तुम्ही ट्राय करा, तोपर्यंत मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये याचा आन्सर्स घेऊन नक्की येईल. सो इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्स फॉर वॉचिंग.